आणि यानंतर थेट जाऊया कामगार सेनेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलतात. कारण शिवाजी मंदिर म्हटल्यानंतर आम्ही लहान असताना आपल्या अनेक शाखेचे वर्धापन दिन इकडे झालेत. अनेक नाटकं त्यावेळेला मी मा आणि शिवसेना प्रमुखांच्या सोबत येऊन इकडनंच पहिल्या रांगेत बसून बघितलेली आहेत. अगदी आंधळं दळतंय, गारंबीचा बापू, अश्रूंची झाली फुले, खूप. आणि मग ती आज सुद्धा आहेत ना, चांगली नाटकं आहेत. कसं होतं रे नाटक? अरे बेस्ट. तसं हे मला असं वाटतं आपलं काही नाटक नाहीये. नाही म्हटलं तरी आपण जी एक विचाराची दिशा पकडलेली आहे, मार्ग पकडलेला आहे, त्याच्यावरती पुढची वाटचाल कशी होणार आहे आणि आजपर्यंत वाटचालीमध्ये काय खाच खळगे काटे काचा कशा आल्या कशा बोचल्या, त्याचा एक नाही म्हटलं तरी परामर्श घेणं, आढावा घेणं आणि मग पुढची वाटचाल ठरवणं, हा मला असं वाटतं वार्षिक आपल्या सभेचा हेतू आहे आणि तो तसाच असला पाहिजे. दत्ताजींचा तुम्ही मुद्दामून मी दत्ताजींचं नाव घेतो कारण ते घ्यायलाच पाहिजे, हा एक भाग वेगळाच. पण दत्ताजींचं नाव मी एक उदाहरण म्हणून, मूर्तिमंत उदाहरण म्हणून देतोय. मागे सुद्धा ही आठवण मी कशाला शिवसेना प्रमुखांनी सांगितली म्हणून मला माहिती आहे. शिवसेना प्रमुखांनी सांगितली तेही तुम्हाला आठवत असेल आणि मी सांगितली आहे ती तुम्हाला आठवत असेल, तरी मुद्दाहून परत सांगतो. 66 साली 19 जून 1966 साली शिवसेनेची सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांचा भाषणाचा झंझावात सगळीकडे चालू होता. आम्ही तेव्हा दादरला होतो, राहायचो. आणि एक दिवस दरवाजाची घंटा बेल वाजली. दार उघडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं एक चांगला तगडा माणूस, कुरळे केस, समोर उभा. त्याला हा कोण आपण? मी दत्ता साळवी. तर काय काम आहे? मी तुमचं कालचं मला असं वाटतं अमर हिंद व्याख्यानमालेतलं भाषण ऐकलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्याबरोबर काम करायला आलेलो आहे. बाळासाहेब म्हणाले की अरे इथे कशाचाच काय पत्ता नाही आणि तुम्ही नोकरी सोडून इकडे आलात. काय नोकरी होती? गिरणीमध्ये जॉबर, बरोबर ना जी? तर तुम्ही नोकरी सोडून इकडे काहीच नाहीये, काढू काय इकडे कशाला? मी न्याय हक्कासाठी आता शिवसेनेची स्थापना केलेली आहे, अजून कशात काही नाही आणि तुम्ही सरळ नोकरी, चांगली नोकरी तुमची सोडून आलात. ते हो म्हणे तुमच्याबरोबर काम करायचंय. आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली, त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला. किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात जिद्द. ही जिद्द जर का म्हणजे शिवसेना प्रमुखांचीच वाक्य आहेत, माझी नाही आहेत. की तुमच्यात जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास तो आपण गमावत चाललोय की काय? ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, लोक येतात लोक जातात, त्यांची सगळी कर्म, त्यांची सगळी पाप ही त्यांच्याबरोबर जातात, जायलाच पाहिजे, जातातच, कोणी किती मोठा असो. पण एकूण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्यांना तो जो एक मध्ये उद्वेग आला होता की काय लोक आहेत, काय करतायत, यांना ना गुलामीची चीड आहे ना स्वातंत्र्याची चाड आहे, कशासाठी काम करायचं? आम्ही जीव तोडून करतोय नेतृत्व, आप आगे बढो. अरे बढतोय आगे, सोबत येणार आहात का? तुमच्यासाठी लढतो आहोत. नाहीतर काय उगाचच वेळ जात नाही म्हणून लढाईला कोणीच नाहीये म्हणून लढतोय, अशातला भाग नाहीये. आज जी काय एकूणच वकवक चाललेली आहे, सगळं काही मलाच पाहिजे, सगळं काही मलाच पाहिजे. जा ना. तुम्हाला खरंच जर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणत, एकूण जनरल म्हणतोय, कोणाला जर असं वाटत असेल की तिकडे जाऊन काही मिळतंय, जरूर जा. पण गेल्यानंतर जे गेले त्यांचे अनुभव पहिले लक्षात घ्या. त्यांना विचारा तुझं काय झालं. आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही. आज कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे ही जसं
नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे, अशी ही सगळी दुकानदारी झालेली आहे ह्या युनियनच्या क्षेत्रामध्ये. चांगली चाललेली युनियन फोडायची. तुम्ही किती करार करताय? जसं तुम्ही म्हटलं ना, 1 रुपया त्यावेळेला वाढवून दिला. आता किती तुमचे, एक तर सगळ्यांचे करार झालेत की नाही, हा अरविंद मी तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत असतो. नाही, हे चालू असते प्रोसेस. असं नाही की सगळे झाले. एकाचं झालं तर तोपर्यंत, म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुकांसारखं एक राज्य झालं का दुसऱ्याची येते, दुसऱ्याची झाली, आणि मग सगळे पंतप्रधानांपासून सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री हे तिकडे बोंबलायला जातात. तसंच करारामध्ये तुम्ही किती करताय का मागताय? आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल, मी तुला 1500 रुपये देतो. कारण का? मालकाची साठवलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते, आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही, कारण रेकग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक